शैक्षणिक आणि सामाजिक योगदानासाठी येणेचवंडीतील माजी शिक्षक बाबूराव वरपे यांचा सन्मान, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न। येणेचवंडी तालुका गडिंग्लज इथं माजी शिक्षक बाबूराव वरपे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला। माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत, विविध संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीनं हा सन्मान आयोजित करण्यात आला होता। 1993 ते 2003 या काळात बाबूराव वरपे यांनी येणेचवंडी विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा बजावली। पहिल्या पगारातील 2000 रुपये शाळेच्या वीज जोडणीसाठी देत त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुविधा निर्माण केली। त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासासाठी मोठं योगदान दिलं। शाळेत संगणक शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शाळांपैकी एक म्हणून विद्यालयाचा उल्लेख झाला। शालेय विद्यार्थ्यांसाठी टेबल खुर्ची योजना, वर्गखोल्यांची आकर्षक सजावट, भव्य सरस्वती मूर्ती, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगमंच, स्वच्छतागृह, बागेची उभारणी आणि विविध सुविधा त्यांनी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून साकारल्या। त्यांच्या या कार्याचा गौरव करत ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी पाय धुवून औक्षण करत त्यांना मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केलं। कार्यक्रमात सरपंच दीपाली कांबळे, विनायक कांबळे, जनता दलाचे सचिव बाळेश नाईक, माजी सरपंच संभाजीराव कुराडे, भारत झळके, माजी मुख्याध्यापक भीमराव बिरंजे, प्राध्यापक प्रकाश इंगळे, एन.डी. कुराडे, एस.टी. कुराडे, आप्पा निलवे, ईश्वर बिरंजे, तानाजीराव कुराडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी 1 लाख रुपयांची गुरुदक्षिणा देऊ केली होती, मात्र बाबूराव वरपे यांनी ती नाकारली। मात्र श्री गजानन ऑटो कार केअर, येणेचवंडी गडिंग्लज आणि प्राध्यापक एन.डी. कुराडे यांनी दिलेल्या 10,000 रुपयांच्या मदतीचा स्वीकार करत ती भटक्या समाजासाठी देण्यात आली।